विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स धिस, दॅट, दीज, दोज ही 4 प्रोनाउन्स आहेत. ते आपल्याला नेहमी कन्फ्यूज करत असतात. यांना आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणतो. जर साध्या सोप्या मराठीमध्ये सांगायचा झाला याचा अर्थ, तर व्यक्तिदर्शक किंवा वस्तुदर्शक, विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट वस्तुदर्शक ही प्रोनाउन्स आहेत आणि यांचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. समजा हा पेन माझ्याकडे आहे, तर आपण ह्याला कशा रीतीने म्हणू शकतो, वाक्य कसं म्हणू शकतो आपण, दिस इज अ पेन. ओके. आणि हा जर पेन माझ्याकडेच आहे आणि तुम्ही तुमच्या ठिकाणापासून म्हणजे तुमच्यापासून हा पेन दूर आहे, त्यावेळेला तुम्ही दॅट इज अ पेन असं म्हणणं संयुक्तिक राहील. समजलं? धिस वस्तू आपल्या जवळ आहे, संख्या 1 आहे, त्यावेळेला प्रोनाउन धिस वापरायचं. वस्तू 1 आहे परंतु आपल्यापासून दूरच्या अंतरावर आहे आणि त्याला पॉइंट आउट करायचं, तर दॅट टाइम यू कॅन यूज दॅट. लक्षात आलं? आता वस्तू एकापेक्षा जास्त होत आहेत. आता इथं माझ्या हातामध्ये किती पेन आहेत, तर देअर आर 3 पेन्स. मग मी कसं वाक्य म्हणणार, दीज आर पेन्स. काय म्हणतो मी, दीज आर पेन्स. तर तुम्ही माझ्यापासून दूर अंतरावर आहे, तर तुम्ही या पेनांनाच कशा रीतीनं वाक्यरचना करून बोला, तर दोज आर पेन्स. धिस एक वस्तू आपल्याजवळ, दॅट एक वस्तू आपल्यापासून लांब अंतरावर, एकापेक्षा जास्त संख्या आली, 2 आली, 2 पेक्षा जास्त, किती पण संख्येचे किती पण पेन येऊ दे, किती पण वस्तू असू दे, आपल्या जवळ असतील दीज. वस्तू आपल्यापासून लांब पण अनेक वस्तू, दोज प्रोनाउन वापरावे. साधी सोपी गोष्ट आहे. आपण कन्फ्यूज होतो, हे कन्फ्युजन या व्हिडिओनं दूर होईल. थँक्यू.